नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज सोमवार. गिफ्ट निफ्टी 28 पॉईंट व गॅप अप ओपन दिसते. अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण अजून 400 ते 500 पॉईंट खाली येणार आहे सेन्सेक्स आणि निफ्टी 200 पॉईंट. चला तर बघूया आज ट्रेड कुठे करायचा आहे. वन डे कॅन्डल नुसार जर बघितलं तर 81,000 यायला पाहिजे. अजून 400 पॉईंट खाली आणि तिथून डायरेक्ट जर आला तर एंट्री करायची नाही. 81,000च्या खाली जी डायरेक्ट येते तर राहिलं तर एंट्री करायची नाही. उद्या आणि परवा 81,000 थांबला पाहिजे आणि 80,850 ब्रेक केला का मग 80,400 टार्गेट ठेवायचं. पण तो डायरेक्ट पडत आला तर घ्यायचा नाही. तो आपल्याला फसवू शकतो. फेक ब्रेकआउट पण असू शकतो. 5 मिनिटामध्ये चला आज कुठं ट्रेड करायचा. आज ओपनच ह्या ठिकाणी होईल, या रेंजमध्ये. पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जेवढा वेळ पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जेवढा वेळ थांबेल तेवढा जास्त आपल्याला मोठे टार्गेट मिळेल. डायरेक्ट 400 ते 500 पॉईंटचं. ही पहिली कॅन्डल ओपन झाली, 150-200 पॉईंटची कॅन्डल झाली. त्याच्या आत 1 2 3 4 कॅन्डल होत्या आणि त्याला ब्रेक केला. पुढसाठी एंट्री करा किंवा खाली आला आणि या ठिकाणी 2 कॅन्डल बनल्या, 2 3 जेवढा 2 3 किमान एक तर कॅन्डल बनली पाहिजे. त्याच्यानंतर पण पुढलाच एंट्री करा. पण कॉलला एंट्री आज करायची नाही. कॉलला एंट्री ह्या ठिकाणी होत्या. ह्या ठिकाणी बाईंग कॅन्डल झाली तर कमी क्वांटिटी ट्रेड करायचा, मोठी क्वांटिटी नाही टाकायची, कारण तो फसवू शकतो आपल्याला. आणि किमान 1 2 दिवस इथं थांबला आणि वरच्या बाजूला ब्रेक केला तरी बी कमीच क्वांटिटी टाकायची. पण खालच्या बाजूला ब्रेक केला तर मोठी क्वांटिटी टाकायची. ओके.